नमस्कार मित्रांनो, माझं नाव रुद्रप्रकाश कोळेकर आहे आणि मी आज तुमच्या सर्वांच्या समोर एक नाट्यछटा सादर करणार आहे. आणि त्या नाट्यछटेचे नाव आहे सगळी बंधनं आम्हालाच का. लहानपण दे गा देवा, लहानपण दे गा देवा, मुंगी साखरेचा रवा, मुंगी साखरेचा रवा. होय, काय तर म्हणे लहानपण म्हणजे खूप देखणं, गोजीरवाणं, छान जगणं, मौज मस्ती करणं. संतांनी सांगितलंय कसलं म्हणून टेन्शन नाही का कसली जबाबदारी नाही, कुठली जोखीम नाही का कसली अडचण नाही. बस झालं, ऐकून ऐकून आमचे कान किटलेत आता. होय, तेच म्हणतोय, कान किटलेत. काय तर खेळू नका. मग काय करू म्हणे अभ्यास करा. तुम्ही केलता का तुमच्या लहानपणी? उलट बोलत नाही हो, विचारतोय. खरं सांगा, तुम्ही केलता? मग आम्हालाच का सारखं सारखं अभ्यासाला लावताय? अभ्यास अभ्यास अभ्यास. पुस्तकं फाटतील हाताळून हाताळून आणि मेंदूच्या चिंधड्या होतील आमच्या. उठ तिथनं, तो टीव्ही बंद कर, डोळे बिघडतील तुझे. हे काय बोलणं झालं तुमचं? वा रे वा, तुम्ही टीव्ही बघितल्यावर तुमचे डोळे बिघडले नाहीत, मग आमचेच कसे बिघडतील? पण आम्ही लहान पडलो ना, म्हणून बोलताय तुम्ही. बसा बघत मालिका, हास्यजत्रा, बातम्या, रियालिटी शो, काय काय आणि काय काय. आणि आम्हाला घालवा घरात, बंद खोलीत ठेवा कोंडून. काय तर म्हणे डोळे बिघडतील, अभ्यास मागे राहील. मला कळत नाही का? सगळी बंधनं आम्हालाच का? तुम्ही फिरा गावोगाव आणि आम्ही बसायचं घरी. काय तर म्हणे आज तालुक्यात काम आहे, उद्या काय तर बाजारला वडगावला जाणार आहे, परवा काय तर पुण्याला ऑफिसचं काम. तुम्ही फिरा जगभर आणि आम्ही बसायचं घरात, बाहेर यायचं नाही. गावाच्या वेशीबाहेर जाऊन मला तर वर्ष झालं. तुम्ही फिरा कुठेही आणि आम्हाला ठेवा डांबून. बरं, फॅशनेबल कपडे पण घालू देत नाही. शाळेत जाताना हा गणवेशचा दगडा चढवायचा. घरात नाईट पॅन्ट आणि टी शर्ट झाले आमचे कपडे. का तर आम्ही लहान आहोत ना. तुम्ही मिरवा नट्टापट्टा करून. सलवार घाला, जॅकेट चढवा, जोधपुरी घाला, नाहीतर सफारी परिधान करा. मज्जा आहे बाबा तुमची. मिळताय ना तुम्ही, म्हणून तुमची मनमानी चालली आणि आमच्यावर दादागिरी. काम मात्र सांगा सगळी. काय तर दुकानात जा, बाजारातून भाजीपाला आण जा, इस्त्रीचे कपडे घेऊन ये जा, डेअरीतनं दूध आण जा. 1 का 2? अहो, घाण्याच्या बैलासारखं राबवताय, वर अभ्यासाचा ससे मीरा लावताय. कसलं बालपण थोर आणि कसलं साखरेचा रवा. कंटाळा आलाय बाबा या लहानपणाचा. लहानपणाची मौज मस्ती नाही आणि मोठेपणीचे अधिकार नाहीत. आमची डबल ढोलकी झाली आहेत. सगळी बंधनं आमच्याच बोडक्यावर. नको ती शाळा, नको ते बालपण आणि नको ती बंधनं. जरा मनासारखं जगू द्या आम्हाला. सगळी बंधनं आम्हालाच का? ही मौज मस्ती मिळणार आहे का आम्हाला पुन्हा? पुन्हा आम्हाला शाळेत जायला मिळेल का? क्रीडांगणावर मनसोक्त खेळायला व हुंदडायला मिळेल का? पावसात भिजायला मिळेल का? नाही ना. मग आता आमचं सुख हिरून का घेताय? बंधनात जखडून का ठेवताय?
कसलं म्हणून स्वातंत्र्य नाही, नुसता जीवाचा कोंडमारा झालाय माझ्या. सगळी बंधनं आम्हालाच का? धन्यवाद.